एकदा कुऱ्हाड आणि लाकडाचा दांडा याच्यामध्ये वाद चालू होता. कुऱ्हाड बोले, मी शक्तिशाली आहे. तर लाकडाचा दांडा बोले, मी शक्तिशाली आहे. असं करत दोघांमध्ये वाद चालूच राहिला. काही वेळानंतर लाकडाचा दांडा शांत बसला. पण कुऱ्हाडीची बडबड चालूच होती. तिला अहंकार आला होता. ती लाकडाच्या दांड्याला बोलली, अरे लाकडाच्या दांड्या, तू स्वतःला समजतोस काय? मी जर मनात आणलं तर मोठी मोठी झाडं तोडू शकते. तुझी शक्ती माझ्या पुढे पाणी भरते. माझ्यासोबत तुझं वैर चांगलं नाही. अशी कुऱ्हाडीची बडबड चालूच होती. काही वेळानंतर कुऱ्हाड ही शांत झाली. कुऱ्हाड शांत झाल्यानंतर मात्र लाकडाचा दांडा बोलू लागला. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. पण तू या गोष्टीवर कधी विचार केलायस का? जी मोठमोठी झाडं तोडणं वगैरे जे काही काम आहे, ते तू माझ्या मदतीशिवाय करू शकतेस का? मी जर तुला मदत नाही केली तर तू हे काम करणं शक्यच नाही. माझ्या मदतीशिवाय तू कुठलंही काम करू शकत नाही. मग अशा शक्तीवर तू का गर्व करतेस? अशीच गर्व करत राहिलीस तर तुला कोणीही विचारणार नाही. त्यावेळी आपली चूक कुऱ्हाडीच्या लक्षात आली व तिनं लाकडाच्या दांड्याची माफी मागितली. ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे, आपण ज्याच्या मदतीनं पुढे गेलो आहोत त्याची भावना कधी दुखवून देऊ नका. त्याची भावना खूप महत्वाची आहे. त्याच्या भावनेची कदर करा. भले तो शक्ती तुमच्यापेक्षा कमी असला तरीही त्याचं मन दुखेल असं काही बोलू नका. नाहीतर एकत्र काम करणं कधीच शक्य होणार नाही. तुम्हाला एकत्र काम करायचं असेल तर ज्याने तुम्हाला मदत केली, ज्याच्या मदतीमुळे तुम्ही पुढे चालला आहात, त्याचं मन कधीही दुखवून देऊ नका. त्याच्या भावनेची कदर करा.